नमस्कार मंडळी, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. शेतकरी राजा संदीप देशमुख यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज शुक्रवार, काल भरपूर पाऊस झाला. म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की पावसामुळे शेतकऱ्याचे किती नुकसान झाले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नक्की बघा व्हिडिओ. तर मंडळी, काल पाऊस झाला तर बघा कांद्याची अवस्था. इतका हिरवागार प्लॉट होता बघा. पण 2-3 पाऊस झाले मागं. एक 8 दिवसापूर्वी एक पाऊस झाला, पण तो थोडा झाला. आणि आज म्हणजे काल 4 वाजता इतका पाऊस झाला ना, हे बघा. तर सगळे कांद्यांचं पडलेले बघा हे कांदे. तर मला एकच सांगायचं आहे, आपण शेतकरी माणसं काय करतात, कर्ज काढ कुठं काही कर आणि पीक उभं करत्या आणि पोटच्या पोरासारखं त्याला जपण्याचा प्रयत्न करत्या. आणि जेणेकरून ते मार्केटमध्ये यावं, 2 पैसे भेटावं, त्याच्यावर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह असतो. तर आता माझा पण तेच बघा. मला पण वाटलं 2 पैसे भेटतील, पुढची अपेक्षा राहते शेतकऱ्याला. पण असं काही घडून गेलं पावसामुळं तर होतंसं नव्हतं झालं बघा. आता हे पावसानं पूर्णपैकी त्याच्यावर मागं एकदा 8 दिवसापूर्वी पाऊस झाला होता, त्याचा फटका बसला कांद्यांना. हे बघा, हे जळलेलं दिसतं बघा, हे शेंडे गेले. हे कांदे आता येऊ शकत नाही. अशा प्रकारे हे कांदे आता मार्केटला पण नेऊन उपयोग नाही आहे. आता एकच पर्याय, याच्या डायरेक्ट वखर नांगर घालणे आणि ऊसाला माती लावून द्यायची, त्याचंच खत तयार होईल. तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एकच आहे की म्हणजे कधी शेतकरी कोणती वेळ येईल काही सांगता येत नाही. ज्या अपेक्षानं आपण जगत असतो, ज्या अपेक्षानं त्याला वाटतं की आपण काहीतरी या पिकावर काहीतरी उलाढाल करू किंवा काहीतरी, त्याचं स्वप्न असतं शेतकऱ्याचं छोटंसं. शेतकऱ्याचं स्वप्न काय लय मोठे नाही राहते, छोटे छोटे स्वप्न राहत्या. आणि हे बघा असा निसर्ग. हे बघा पूर्ण प्लॉट करपा आला या रोगावर, पिकावर, या कांद्यावर करपा आला. तर गेले आता हे. आता काय फक्त अपेक्षा ऊस येणार, पुढं ऊसाचेच पैसे भेटणार, त्याच्यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालणार. खूप भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्याची. त्यातल्या त्यात कांदे आले बी असते तरी ते त्या कांद्याला मार्केट नाही, बरोबर. आणि मार्केटला कांदे गेल्यानंतर 400-500-1000 रुपये कांदे विकल्या जातात. आणि कांद्याला खर्च कमीत कमी 500-600-700 रुपये क्विंटल खर्च राहतो कांद्याला. कांद्याचं बी तयार करण्यापासून तर कांदे काढण्यापर्यंत आणि ते मार्केटला विकण्यापर्यंत 600-700 रुपये खर्च राहतो. आणि बघा, आणि जर एवढा खर्च असून आणि मार्केट कांद्याचे सध्या 600, 700, 800, 900, 1000 इतके चालू आहे, तर नेऊन काय उपयोग आहे हो. मग त्याच्यापेक्षा एक तर आलेच नाही कांदे आणि नेऊन उपयोग नाही, तर अशी अवस्था असते बघा शेतकऱ्याची. तर मित्रांनो, हे बघा हे कांदे कसे दिसत्या, गेले ते पूर्ण फेल गेले. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. तर मित्रांनो, इथं छोटंसं तळ आहे आमचं. हे बघा, याच्यात सुद्धा पाणी तुंबलं, म्हणजे इतका पाऊस झाला बघा.
तर इकडं खाली आलतो मी हे उसाला चक्कर मारायला. हे बघा कालच्या पावसाचं अजून पाणी तुंबलेलं आहे साऱ्यांमध्ये. हे बघा कालच्या पावसाचं अजून पाणी तुंबलेलं आहे. म्हणजे बघा पाणी जिरलं नाही म्हणजे किती पाऊस झाला असेल विचार करा. काय करणार आहे बघा. आणि हा पाऊस शेतकऱ्यासाठी खूप धोकेदायक राहतो बरं का. काय उपयोग नाही. शेवटी मोसमी पावसाचा आणि या पावसाचा फरक पडतो. ह्यो पाऊस म्हणजे शेतकऱ्यासाठी धोकादायक. तर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे व्हिडिओ बघून नक्की सांगा. काय वाटतं तुम्हाला.